श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत फोरटक्स ब्लाऊज पेपर कटिंग. साईज आहे 36 इंच. आधी आपण उंची मोजून घेऊयात. उंची आहे आपली 12.5 इंच. 12.5 इंचमध्ये 1 इंच मिक्स करायचे. 13.5 इंच. 13.5 इंच आपल्याला उंची मोजून टाकून घ्यायची आहे. खुणा करून घ्यायच्या आहेत. नंतर आपण टाकणार आहोत गळा. गळा आहे 2.5 इंच. शोल्डर मोजून घ्यायचं आहे. शोल्डर आहे आपलं 2.5 इंच. त्यात अर्धा इंच मिक्स करून घ्यायचं आहे. 3 इंच शोल्डर टाकायचं आहे. नंतर आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. मोंडा टाकण्यासाठी छाती बघायची आधी. छाती आहे आपली 9 इंच. 9 इंच छातीसाठी आपण मोंडा टाकणार आहोत 6 इंच. व्यवस्थित आपल्याला गळ्याचं वगैरे माप टाकून घेऊन 6 इंच मोंडा टाकून घ्यायचा आहे. रेष आखून घ्यायची आहे. नंतर इथे टाकणार आपण छाती टाकणार आहोत. 9 इंच छाती आहे. व्यवस्थित क्रॉस येऊ द्यायचं नाही आहे. सगळे माप व्यवस्थित आहेत का बघून नंतर रेष ओढून घ्यायची आहे. रेष ओढून झाल्यानंतर आता आपण मोंड्याचा आकार देणार आहोत. मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती आकार द्यायचा आहे. 1.5 इंच आकार 1.5 वरती देऊन नंतर खुणा करून घेऊन व्यवस्थित आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कंबर मोजून घेणार आहोत. कंबर आहे आपली 35 इंच. कंबर आपल्याला पूर्ण कंबर घेर मोजून घ्यायचं आहे. त्यातला अर्ध करायचं आहे. त्यातून नंतर फोल्ड करून अर्ध करून घ्यायचं आहे. आपल्याला कमरेचा 35चा चौथा भाग घ्यायचा आहे. 9.25 इंच. 9.25 इंच झाल्यानंतर डाचसाठी 1 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आपल्याला जोडून घ्यायच्यात हे सगळं. उंचीची रेष ओढून घेऊयात. फिटिंगची पण रेष ओढून घेऊयात. एक कट करून घ्यायचं आहे आपल्याला. पेपर आपली बॅक साईड झालेली आहे. गळा आपल्याला नंतर कट करायचा आहे. आपल्याला याच्यावरतीच पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. तो झाल्यानंतर आपण बॅक साईडचा गळा कट करणार आहोत. व्यवस्थित पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला सिंगल दुसरा पेपर घ्यायचा आहे. पहिला पण आपण सिंगलच घेतला होता. पुढे 1.5 इंच सोडायचं आहे आपल्याला, जे की मार्जिन लागतं आपल्याला काज बटन पट्ट्यांसाठी आहे. असं ॲज इट इज ड्राफ्ट करून घ्यायचं आहे. 1.5 इंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे. असं ड्राफ्ट करून घेतल्यानंतर आपल्याला पुढचा भाग त्याच्यावरती करायचा आहे. हे झाल्यानंतर आता आपण गळ्याचं माप टाकणार आहोत. आपल्याला ती 1.5 इंच सोडून सगळी मापे टाकायची आहेत. गळा 2.5 टाकला आहे पुढचा. गळ्याची उंची मोजून घेऊयात. गळ्याची उंची आपण मोजताना शोल्डरपासून मोजायची व्यवस्थित टेप धरून. 5.25 आहे. आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे गळ्यामध्ये. 5.25 गळा आहे आपला. व्यवस्थित गळा आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या भागाचा. तो आहे आपला ड्राफ्ट केलेला बॅक साईडचा पाठीमागटला. आता पुढचा घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित रेषा ओढून घ्यायच्यात. 1 इंचावरती द्यायचा आहे आपल्याला पुढचा भाग. आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच खाली मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला मार्जिन लागतं. त्यासाठी 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत. ते झाल्यानंतर आपण छातीचा भाग जिथे टाकलेला आहे तिथे एक्स्ट्रा आपल्याला डाचसाठी अर्धा ते 1.5 इंच घ्यायचं आहे. तिथून नंतर खाली कंबर घेर जो म्हणतो आपण, तिथे आपल्याला डाचसाठी जो लागणार आहे त्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे. रेषा ओढून घ्यायच्यात त्या.
क्रॉसपट्टीचं माप घेणार आहोत आपण. क्रॉसपट्टी तयार आहे 2.5 इंच, तर आपण क्रॉसपट्टी 3 इंच घेणार आहोत, अर्धा इंच एक्स्ट्रा. आपल्याला वरचा भाग मोजून बघायचा आहे का, आपला डाच वगैरे तिथे बसेल का व्यवस्थित. तर माप बरोबर आलेलं आहे आपलं. 3 वरती झाल्यानंतर 2.5 वर एक आपल्याला खूण करून घ्यायची आणि इकडून पण 2.5 वरच खूण करून घ्यायची. 2.5 वर खूण झाल्यानंतर आपल्याला रेष ओढून घ्यायची ती व्यवस्थित. आपलं पुढच्या साईडला पण व्यवस्थित आलं आहे 2.5 इंच, ते मोजून घेऊयात. ते झाल्यानंतर आपण रेष ओढून घेऊ 2.5. इकडचं 2.5 आणि इकडची 2.5 आहे ती पूर्ण रेष ओढून घ्यायची क्रॉसपट्टीसाठी. त्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. त्याची खूण आपण 4 वर करणार आहोत. असं नाही लक्षात आलं तुम्ही तर ब्लाऊज जे मापाला दिलेलं असतं ते मोजून घेऊन पण आपण ते माप टाकू शकतो. ते माप टाकल्यावर आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. आकार देऊन झाल्यानंतर रेष ओढून घ्यायची. आपल्याला क्रॉसपट्टी इथूनच कट करायची आहे अलीकडून. ते एक्स्ट्राचं पुढचं घ्यायचं नाही, क्रॉसपट्टी लागत नाही, कारण डाच घेतल्यामुळे आपला कपडा कमी होतो नंतर. आपली सगळी मापे पुढूनच असणार आहेत. जिथे आपण हुक बसवतो तिथून माप घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला डाचचं खूण करायची, त्यासाठी जुन्या मापाच्या ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. ते आहे 4 इंच. ते खूण केल्यानंतर आपल्याला अर्धा इंच त्याच्या इकडच्या साईडने आणि अर्धा इंच इकडच्या साईडने असं खूण करून घ्यायचे. जे की आपण 1 इंच इकडे एक्स्ट्रा वाढवलं आहे ते 1 इंचचा डाच घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित रेष ओढून घ्यायची आपल्याला. तो उभा डाच 2 इंचाचा घ्यायचा आहे, उंचीला 2 इंच घ्यायचा आहे. त्या 2 इंचापासून आपल्याला 1.5 इंच दुसरा डाचाची खूण करायची आहे. इकडून पण 1.5 इंच दुसऱ्या डाचाची खूण करायची. तिसरा डाच येणार आहे तो आपला, आणि चौथा डाच आहे तो मोंड्याकडून येणारा, तो 2 इंचावर असणार आहे. असे 4 आपले डाच आलेत का व्यवस्थित बघायचं राऊंडमध्ये. डाचच्या रेषा ओढून घेऊयात. सध्या 4 टक्सची डबल फॅशन येत आहे, कारण 4 टक्स एवढं जमत नाही कुणाला. पण रेषा ओढून घेऊयात 4 टक्सच्या. मोंड्यापासून पण घ्यायची आहे रेष. झाला आपण गळा आखून घ्यायचा आहे, पुढचा गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. कटिंग करून घेऊयात. क्रॉसपट्टीपासून कटिंग करायची. क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. कोणतं माप जर तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून टाकेल त्याचा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे पूर्ण व्हिडिओ बघायला भेटतील. पेपर कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. हा व्हिडिओ मी खूप स्लो करते, कारण तुम्हाला हे कळालं पाहिजे की आपण काय केलं आहे व्हिडिओमध्ये. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पुढचा भाग आहे, त्यामुळे आतल्या साईडनं आपल्याला कट करून घ्यायचा आहे मोंडा. आपलं पेपर कटिंग पुढच्या साईडचं झालेलं आहे. आपण जे डाच घेतलेले आहेत त्याचे टक्स मारून घ्यायचेत आपल्याला. त्या टक्ससाठी जे डाच मारलेत आपण त्याला कट मारायचेत असे व्यवस्थित. ते कट मारून घ्यायचेत, म्हणजे की आपल्याला ब्लाऊजवर कट करताना सोपं पडेल. आपला पुढचा व्हिडिओ ब्लाऊजवर कटिंग असणार आहे. पेपर पॅटर्न कट झाला आहे आपला आज. तो कशा पद्धतीने ब्लाऊजवर कट करायचा त्याचा असणार आहे.
आपले जे आतले जे 4 टक्स आलेले असतात त्याला आपण कट करून घ्यायचं आहे, कट मारून घ्यायचं आपल्याला असा, की आपल्याला चॉकनीनंतर ब्लाऊजवरती खुणा करायला सोपं जातं. असे कट मारून घ्यायचे आहेत चारी डाचला. झाला आपला एक डाच राहिला आहे. माझा व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगा, म्हणजे मलाही कळेल की व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे. आपण आता बॅक साईडचा गळा कट करून घेऊया. त्यासाठी आपण ब्लाऊज घेणार आहोत. ब्लाऊजचं जे गळ्याचं असतं बॅक साईड ते ठेवून घ्यायचं आहे. खाली 1/2 इंच आपल्याला जेवढं शिलाईसाठी लागतं ते सोडून वरती खून करून घ्यायचे. गळ्याची उंची बरोबर आहे का ते पाहायचं आहे. वरी शोल्डरला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि बरोबर आहे का बघायचं आहे. बरोबर आलेलं आहे. 2.5 इंच गळा घेणार आहोत आपण. आखून घ्यायचा आहे गळा. गळा आखल्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे, राऊंड गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. तो कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर आपण स्लीव्स टाकणार आहोत. बाहीचं माप टाकणार आहोत. थोडं कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे. ते हे आपलं पॅटर्न तयार झाला आहे. आता राहिली आपली बाहीसाठी आपण पेपर दुसरा घेऊयात. आपल्याला जी बाजू आपल्याकडे फोल्ड केलेली असेल ती बाजू आपल्याकडे घ्यायची आहे, ओपन बाजू नाही. बाही मोजून घ्यायची. आपली बाही आहे 7 इंच. 7 इंच बाही आहे आणि हे बिना अस्तरचं असल्यामुळे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बाहीमध्ये. शिलाई मार्जिन आणि पुढे पट्टीसाठी लागतं 8.5 इंच. आपण मोंडा 6 टाकला होता, त्यात 3 इंच मिक्स करून 9 इंच आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. नंतर 8.5 आपण इकडच्या साईडनं जे टाकणार आहोत त्यातनं 2.25 वर खूण करून घ्यायची. आपल्याला 2.25 मायनस करून घ्यायचं आहे, तिथं खूण करून घ्यायची. जिथून 2.25 वर खूण केली आहे तिथून 1.5 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. 9 इंचापासून आतमध्ये 1.5 इंच, 2.25 पासून 1.5 इंच आत घ्यायचं आहे. आता आपल्याला बॉटम मोजून घ्यायचं आहे. बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि तो आहे 5.5 इंच. 5.5 इंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बॉटमला. 5.5 झाल्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन माया घ्यायची. थोडं एक्स्ट्रा घ्यायचं, आपल्याला बाही कमी पडू नये त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा घेऊन मग रेष ओढून घ्यायचे, ते जॉईंट करून घ्यायचं आहे आणि बाहीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला बाहीचा आकार जर जमत नसेल तर त्यासाठी प्लीज व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की बाहीसाठी एक व्हिडिओ मी बनवून टाकेल तुमच्यासाठी. आतला आकार आपण कट करून घेतल्यानंतर देऊयात. अशा पद्धतीने आपली बाही कट करून घ्यायची. बाही कट करून झाल्यानंतर बाहीच्या मध्यभागी आपल्याला एक असा कट मारून घ्यायचा आहे, जो की आपल्याला नंतर बाही जोडायला उपयोगाला येतो. बाहीचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे, जो की माशाचा आकार आला पाहिजे. एक अर्धा इंच तरी आपल्याला तिथे कमी करायचं आहे. तो आकार आला आहे आणि बाही आपली व्यवस्थित आलेली आहे. तर आपली कटिंग झालेली आहे.
ही आहे बाही, क्रॉसपट्टी, पुढचा भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग. आपली कटिंग झाली आहे.